नमस्कार, मी वैशालीच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये उपवासाची इडली करणार आहोत। खिचडी खायचा जर कंटाळा येत असेल तर करा अशी मऊ लुसलुशीत उपवासाची इडली। अशी इडली करून तुम्ही डब्यासाठीही नेऊ शकता। इडली करण्यासाठी आपण वाटीभर वरई घेतलेली आहे। या वरईला भगर देखील म्हटलं जातं आणि त्याचबरोबर पाव वाटीपेक्षा थोडे जास्त साबुदाणे। असं एक भांडं घ्यायचं आणि यामध्ये वरई त्याचबरोबर साबुदाणे दोन्ही एकत्र मिक्स करायचे आणि यामध्ये पाणी घालून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। आपण घेतलेला वडीचा तांदूळ आणि साबुदाणा 2 ते 3 वेळा पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता यामध्ये पाणी घालून हे 4 ते 5 तास छान भिजून घ्यायचे। तुम्हाला जर साबुदाणा आणि वडीचा तांदूळ वेगवेगळे धुवून ते वेगवेगळे भिजत घालायचे असतील तर तुम्ही तसंही करू शकता। भिजत घालून 4 ते 5 तास झालेले आहेत। मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि यामध्ये वडीचा तांदूळ आणि साबुदाणे असे काढून घ्यायचे। आता कमीत कमी पाण्यामध्ये हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं। आपलं इडलीचं पीठ मिक्सरमधून बारीक करून झालेलं आहे। आता ते एका भांड्यामध्ये असं काढून घ्यायचं आणि यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्याचबरोबर चमचाभर दही। आपण घातलेलं दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मीठ आणि दही मिक्स करून झाल्यावर यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा ॲड करायचा। थोडंसं पाणी घालून झाल्यावर तो देखील अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। एका बाजूला इडलीच्या भांड्यामध्ये असं 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करत ठेवायचं। पाणी मात्र जास्त घ्यायचं नाही। पाणी गरम करत ठेवल्यावर इडलीच्या भांड्याला असं तेल लावून घ्यायचं। त्यामुळे इडली भांड्याला चिकटत नाही आणि ती सहज निघते। आणि तेल लावून झाल्यावर त्यामध्ये असं इडलीचं बॅटर घालून घ्यायचं। इडलीच्या बॅटरमध्ये आपण बेकिंग सोडा ॲड केलेला आहे, त्यामुळे ती अगदी लवकरात लवकर वाफायला ठेवायची, त्यामुळे ती फुलते। आपण घातलेलं पाणी गरम झाल्यावर 10 ते 12 मिनिटं इडली अशी वाफवून घ्यायची। पाहू शकता आपली इडली छान वाफलेली आहे। आता आपण काढलेल्या इडल्या थोड्या थंड करून घ्यायच्या, म्हणजे आपल्याला इडल्या अगदी व्यवस्थित काढता येतात। आपल्या उपवासाच्या इडल्या करून खाण्यासाठी तयार आहेत। आता या इडली बरोबर अशी उपवासाची चटणी करायची। उपवासाच्या चटणीची रेसिपी आपली यादी झालेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपवासाच्या चटणीची लिंक देखील शेअर केलेली आहे। अगदी मऊ लुसलुशीत उपवासाची इडली। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। नवीन असाल तर सबस्क्राइब देखील करा। ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता
त्याचप्रमाणे पाहत राहा, पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली.